सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे MCQ घेतो आहे. ऑलरेडी शीट पाठवलेली आहे ग्रुपवरती, परत पाठवतो आहे आज. स्क्रीन स्प्लिट करून मी MCQचे सांगितलेले नंबर आणि सोडून दिलेले MCQ हे स्प्लिट स्क्रीनच्या ऑप्शननी PDF बघा एका साईडनी, आणि दुसऱ्या बाजूला मी जे बोलतो आहे किंवा जो प्रॉब्लेम बोर्डवर करून दाखवतो आहे तो पण चेक करा. मी सिक्वेन्समध्ये PDF पाठवतो आहे. त्या PDF जशाच्या तशा त्याच नंबरनी कृपा करून व्हिडिओला संलग्न करून बघा, तर तुम्हाला कळेल मी कुठल्या MCQ बद्दल बोलतो आहे. आता मी MCQ स्टार्ट करतो आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजपासून. त्याच्या अगोदरचे MCQ मी कवर करेल, पण नंतर. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये जो पहिला MCQ होता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये ऑप्शन होते ऑस्मॉटिक प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट फक्त आवर्जून सांगायची, MCQ बघितल्यानंतर आरामात सुटेल, सगळ्यांना माहिती आहे वेपर प्रेशर आन्सर आहे. पण मला इथं तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची आहे की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण ती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटवर डिपेंड आहे. त्याचबरोबर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, पण वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, पण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, कारण त्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड आहेत. दुसरा जो MCQ त्यात जो दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये दिले की वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. तर ऑब्व्हियसली ऑस्मॉटिक प्रेशर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. फ्रीजिंग पॉईंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉईंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. तर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि परत एकदा मागाच्या MCQमध्ये बोललो, वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. जो तिसरा MCQ आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर ॲप्लिकेबल टू, तर आयडियल डायल्यूट सोल्युशनसाठी जो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर्टिकल मी स्टार्ट केलं, मी भरपूर वेळा बघतोय, म्हणजे सगळा धडा शिकून झाल्यानंतर मी MCQ सोडवायला सुरुवात केली. माझ्या मते जेव्हा MCQवरती टेस्ट घेतली विनोद सरांनी, तेव्हा त्यातले काही प्रश्न होते त्याची सरळ उत्तर मी दिलेल्या नोट्समध्ये होती, कदाचित पुस्तकात नव्हती, पण मी दिलेल्या ज्या नोट्स होत्या लिखित स्वरूपातल्या, त्याच्यामुळे त्याची उत्तरं सरळ होती. मी तिथनंच गोल सर्कल करून ते प्रश्न ज्या लोकांनी मला उत्तरं विचारली त्यांना मी किंवा ग्रुपवरती सुद्धा मी ते पाठवले. मला सांगायचा एक मुद्दा आहे की तुम्ही लोक नोट्स नीट वाचत नाही, याचा अर्थ तो कृपा करून त्या नोट्स नीट वाचा, फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. त्याचबरोबर ज्या गोष्टी मी सांगतो अमुक एका लेक्चरमध्ये झाल्यात ते लेक्चर पुन्हा एकदा ऐका. हे बघा, एक लक्षात घ्या, रेग्युलर लेक्चरमध्ये आणि ऑनलाईन सेशनमध्ये एक फायद्याची गोष्ट अशी आहे की रेग्युलर लेक्चर तुम्ही इथनं क्लासमधनं जर का ऐकून गेले तर तुम्हाला ते परत घरी जाऊन ऐकता येत नाही. पण ऑनलाईन सेशन जेव्हा इथं घडतो आणि तुम्ही लोकांना जर का वाटलं की अरे मला एखादा मुद्दा कळला नाही आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही लोक तो परत एकदा ते ऑनलाईन लेक्चर ऐकू शकता, त्याचा अभ्यास करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही विचारू शकता. म्हणून परत एकदा मी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो, MCQ सोडवण्यासाठी तुमचं नॉलेज, तुमचा कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर पाहिजे आणि तो क्लिअर करून घ्या. आणि सध्या जरी कॉलेज नसलं किंवा ऑनलाईन असलं किंवा क्लास ऑनलाईन असला तरी एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास प्रचंड ताकदीने करा. जेव्हा शाळा कॉलेज चालू होतील आपले, त्यावेळेस आपल्याला खूप वर्कलोड असणार आहे. जे लेसन या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये होतात ते तुमचे पाठ झाले पाहिजेत. परत एकदा मी सांगतोय, जास्त टाइमपास करू नका.
कारण तुम्ही जेवढा टाइमपास कराल तेवढे तुमचे मार्क कमी होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मेहनत करा. हे MCQ सोडवताना अगोदर कन्सेप्ट वाचा आणि तो MCQ करेक्ट आला का नाही आला याचा विचार करण्यापेक्षा या पर्टिक्युलर MCQचं अमुक एक आन्सर हे काय आहे याचा विचार जास्त करा. MCQ तुमचं नॉलेज टेस्ट करण्यापेक्षा तुमचं नॉलेज वाढवण्यावरती भर दिला पाहिजे. MCQनी तुम्ही MCQ सॉल्व्ह करून तुम्ही म्हणाल आमचं नॉलेज वाढेल, तेच महत्त्वाचं आहे. तुमचे 40 बरोबर आले, 30 बरोबर आले, सगळेच बरोबर आले, ही वेगळी गोष्ट आहे. आणि तुमचं नॉलेज किती पटीने वाढलं, किती पर्सेंटमध्ये वाढलं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे आर्टिकल चालू केलं होतं तेव्हा मी नमूद केलं होतं की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला आयडियल सोल्युशनच्या तर बघायच्याच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या डायल्यूट सोल्युशनच्या बघायच्यात. मी कंडिशन पण दिली होती 0.2 मोलरपेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे इथं क्लिअर कट आहे की आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुणाच्या ॲप्लिकेबल बघतोय तर आयडियल डायल्यूट सोल्युशनच्या. द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंड्स ऑन, ऑब्वियसली मी सांगायची गरज नाही, हे वाक्य पाठ पाहिजे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन आहे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. पुढच्या MCQ मध्ये दिसतंय की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोण आहे, वरती चर्चा केली आहे. KB आणि KF जे आहेत ते इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा KF जो आहे तो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, KB हा इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. हे कॉन्स्टंट आहेत, हे काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहेत. जेव्हा जेव्हा आपण पुढच्या MCQ साठी चर्चा करतोय, जेव्हा जेव्हा आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास केला तेव्हा प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट करून झाल्यानंतर त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपण मोलर मास काढायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सगळ्यांना कळत असेल पुढच्या प्रश्नाचं उत्तर मोलर मास आहे. परत एकदा, कंडक्टन्स ऑफ ए सोल्युशन, सरफेस टेन्शन ऑफ ए सोल्युशन, रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ ए सोल्युशन ह्या काही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहेत. ऑस्मोटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. पुढच्या प्रश्नामध्ये दिसतंय की कुठली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठल्याही प्रकारे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा कन्सर्न नाही आहे. पुढच्या आर्टिकलवरती चर्चा करूया. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरती MCQ आहेत, बघूया लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरती कोणते MCQ बघायचे आहेत ते. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 88 वा MCQ बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, त्याचं आन्सर आहे D. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑफ सोल्यूट अँड द सॉल्वंट. Relative lowering of vapor pressure is independent of the nature of the solute and the solvent. Obviously, number of relative lowering of vapor pressure ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटल्यानंतर ती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे, नेचर ऑफ सोल्यूटवर किंवा नेचर ऑफ सॉल्वंटवर असणारच नाही आहे. B जो आहे तो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हे पण करेक्ट आहे. म्हणजे पहिलं पण करेक्ट आहे, दुसरं पण करेक्ट आहे. A आणि B बोथ आर करेक्ट. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. C आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जे आहे ते सॉल्वंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी, ऑब्वियसली म्हणून तर प्रॉपर्टीचं नाव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. त्यामुळे आपोआपच आपल्याला कळलं की D हे इनकरेक्ट आहे आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण तरीसुद्धा आपण हे विचार करू की ते इनकरेक्ट काय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्ट प्रपोर्शनल टू ओरिजिनल प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हटलं असं तर ठीक होतं, रिलेटिव्ह लोअरिंग म्हटलं आहे. त्यामुळे रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशरचा संबंध मोल फ्रॅक्शनशी आहे. त्यामुळे D ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, कारण तो इनकरेक्ट आहे. ओके. 89 नेक्स्ट MCQ बघा. त्याचं माझ्या मते जे ऑप्शन दिलं आहे तुम्हाला आन्सर की दिले त्याच्यात C उत्तर सांगितलं.
तर माझ्या मते सी ॲज वेल ॲज डी दोन्ही आन्सर रॉंग आहेत. आपल्याला प्रश्न विचार नाही, रॉंग म्हणण्यापेक्षा त्यांनी प्रश्न विचारला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्सप्रेशन फॉर रॉल्ड्स लॉ. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्सप्रेशन फॉर रॉल्ड्स लॉ. तर त्या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की पहिलं जे आहे ते पहिले ए बी हे दोन संबंधित आहेत रॉल्ड लॉशी. नंतरचे दोन्ही हे, कारण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ अदर कंपोनंट आहे म्हणजे सोल्यूटचं तिथे. म्हणजे जर का मी डेल्टा पी घेतला आणि पी नॉट बी लिहिलं तर पलीकडं पी नॉट बी इंटू एक्स ए यायला पाहिजे, किंवा इकडे डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स बी यायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सी आणि डी बोथ आर रॉंग. ओके, बोथ आर नॉट एक्सप्रेशन्स असं माझं एक मत आहे, जरी आन्सर कीमध्ये सी दिलेलं असलं तरी. पुढच्या प्रश्नाचा आन्सर बघा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट डिपेंड्स ऑन. ऑब्वियसली सोल्यूटवर डिपेंड आहे, पण आपण जे सोल्यूट कन्सिडर केले ते सगळे नॉन वोलाटाईल आहेत म्हणून तिथं क्लिअर कट मेन्शन केलं नॉन वोलाटाईल सोल्यूट. पुढचा प्रश्न 91 बघायच्या ऐवजी 92 पहिले बघा. थेरॉटिकल आहे, नंतर प्रॉब्लेम बघूयाच आपण. 92 सांगतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू. मी परत एकदा सांगतो 92 आत्तापर्यंत सगळेच्या सगळे MCQ मी लाईनीने घेतले, त्याच्यावर चर्चासुद्धा केली. आता 92 या MCQ बद्दल बोलतो आहे. द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू. तर सगळ्यांना माहिती आहे की डेल्टा पी अपॉन पी नॉट वन. ऑब्वियसली पी नॉट वन इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. डेल्टा पी इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यामुळे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज नथिंग बट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यामुळे 92चं करेक्ट आन्सर आहे सी. विल गो फॉर 94. फॉर डायल्यूट सोल्युशन रॉल्ड्स लॉ स्टेट्स दॅट. डायल्यूट सोल्युशनसाठी रॉल्ड्स लॉ काय म्हणतं आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. अजिबात नाही म्हणत आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. बरोबर नाही आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. हे करेक्ट आहे. डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2 वेअर x2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर. डी ए वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट. हे पण बरोबर नाही आहे, त्यामुळे सी इज द करेक्ट आन्सर. आता जे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्याकडे वळूया. प्लीज गो थ्रू न्यूमेरिकल्स.